एका घरामध्ये काही झुरळे असतात. घरमालक औषध फवारणी करतो तेव्हा त्यातील काही झुरळे मरतात. काही दिवसांनी शिल्लक राहिलेली झुरळे दुप्पट होतात. त्यानंतर घरमालक पुन्हा औषध फवारणी करतो. यावेळी ही पहिल्या वेळेत जेवढी झुरळे मरतात तेवढीच झुरळे मरतात. काही दिवसांनी शिल्लक झुरळांची संख्या वाढून तिप्पट होते. मालक पुन्हा औषध फवारणी करतो. यावेळीही पहिल्या 2 वेळेत जेवढी झुरळे मरतात तेवढीच संख्या असते. काही दिवसानंतर शिल्लक झुरळांची संख्या चौपट होते. यावेळीही औषध फवारणी केल्यानंतर मरणाऱ्या झुरळांची संख्या प्रत्येक वेळे इतकीच असते आणि यावेळी मात्र एकही झुरळ शिल्लक राहत नाही. तर सुरुवातीला किती झुरळे होती आणि 4ही वेळेस समान किती झुरळे मरतात अशी 2 कोडी तुम्हाला सोडवायची आहेत. उत्तर: सुरुवातीला असलेली झुरळे ही 41 असणार आहेत. त्यानंतर औषध फवारणीनंतर मेलेली झुरळे ही 24. 41 वजा 24 शिल्लक झुरळांची संख्या 17 आहे. ती शिल्लक राहिलेली झुरळे दुप्पट होऊन 34 होतील. पुन्हा औषध फवारणी केली जाते. त्यानंतर समान पहिल्या वेळेस जेवढी झुरळे मेली होती म्हणजे 24 तेवढीच झुरळे दुसऱ्या वेळेसही मरतात. 34 वजा 24 शिल्लक झुरळांची संख्या ही 10 आहे. ती नंतर संख्या तिप्पट होते म्हणजे 30 होतात. औषध फवारणीनंतर मेलेली झुरळांची संख्या ही पहिल्या आणि दुसऱ्या वेळी इतकीच. तिसऱ्या वेळेसही 24च आहे. झुरळांची संख्या आता 30 वजा 24 6 झुरळे फक्त शिल्लक राहिलेली आहेत. जी संख्या त्यानंतरच्या वेळेस 4 पट होते म्हणजेच 24 होते. औषध फवारणीनंतर मेलेल्या झुरळांची संख्या ही समान 24च आहे. जी 24 चौथ्या वेळेस मेल्यानंतर शिल्लक झुरळांची संख्या ही त्या ठिकाणी 0 राहत आहे. अशा पद्धतीनं हे कोडे सोडवता येते.